धाराशिव मध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। शेतकरी आक्रमक झालेत। सोलापूर धुळे महामार्गावरती हे आंदोलन सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध शेतकऱ्याकडून होतोय। आपण पाहू शकतो या ठिकाणी दोन्ही साइडला वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि शेतकरी जे आहेत ते रस्त्याच्या मधोमध बसून आंदोलन करत आहेत। शेतकऱ्यांच्या डोक्यावरती टोपी सुद्धा आहे की शेती वाचवा देश वाचवा अशी टोपी शेतकऱ्यांनी घातलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यातील 19 गावांमधून हा महामार्ग जातोय। या महामार्गाला शेतकऱ्याचा मोठा विरोध होतोय। आज मोठं आंदोलन चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांनी पुकारले। मला सांगा काय मागण्या आहेत तुमच्या? काय मागण्या काय आहेत सांगा? सांगा। एक तर आम्हाला शेतकऱ्यांना जमिनी कमी आहेत। एक तर आम्हाला शेतकऱ्यांना जमिनी कमी आहेत। 2 एकर 4 एकर आहे, त्याच्यातली 2-2 एकर गेल्यावर आमच्या पुढच्या पिढीच्या मुलाबाळांनी काय करायचं? त्यामुळे सरकारनं हा शक्तीपीठ रद्द करावं एवढी आमची विनंती आहे। एकंदरीतच शेतीला शेतकरी जी आहे ती शेती जाऊ नये आमची असं त्यांचं म्हणणं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यामध्ये आज आंदोलन होतंय आणि धाराशिव मधल्या 19 गावातून हा महामार्ग जातोय आणि शेतकऱ्याचा तीव्र विरोध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।